सात्विक सदाचारी पुण्यशील पतिव्रता स्त्री असेल तर कशी झुरती आहे का? बायकोनं आंघोळीला पाणी टाकल्यावर करायचीच नाही, आंघोळ करायचीच नाही. पाणी गार झाल्यावर दुसऱ्या हौदातलं पाणी घ्यायचं मग आंघोळ करायची. तिनं जेवायला वाढ्यावर जेवायचंच नाही. पुढं सप्ताह ते पाहायचं. सात्विक जर असेल तर 8व्या दिवशीच ब्लड कमी होते तिचं. सात्विक बायको असेल ना तर 8व्या दिवशी तिचं ब्लड कमी होते. आंघोळीला पाणी टाकलं तरी आंघोळीला घेईन, जेवायला वाढलं तरी जेवण, आथरून टाकलं तरी त्याच्यावर झोपणं, पाणी दिलं तरी माझ्या हातचं पेन. झालंय काय, माझं चुकलं काय? सात्विक प्रतिष्ठित 4-2 माणसाला जमिलं आणि दर्शन घेतलं. दादा, अण्णा, तात्या, काका, काय चुकलंय माझं? 8 दिवस झालं मालक माझ्या हातचं जेवणात, पाणी पेनत, आंघोळीला पाणी टाकलं तर आंघोळ करीनात, काय चुकलंय माझं? मला विचारा, मी दर्शन घेते, नाक गाजते. झोर 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 झोरणी लागली, वाळून गेली. पण कोणती माहिती का? सात्विक सदाचारी पतिव्रता बायको. तसा मारलं का नवऱ्यानं तिला? शिवी दिली का तिला? नाही. तिला एखादा शब्द वाईट वापरला का? नाही. शांत नवरा बसला, फक्त तिनं केलेले भोग मात्र स्वीकारले नाही, इतक्यातच वाळली हप्त्यात. तसं तुम्ही सात्विक नवऱ्यासारखं आंदोलन करा. शासनात एखादी सात्विक पतिव्रता जर राजकारणी असेल तर तुम्हाला न्याय देईल. आणि जर त्यांच्यात पातिव्रत्यपणा नसेल तर मग तुम्ही समजून घ्यायचं आपण अवदासा संग लग्न केलं. विठाला 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 विठाला. काय होतंय माहितीये का? नवऱ्यापेक्षा उच्च कानाची बायको कधीच आयुष्यात कामाची नसती. उच्च कान म्हणजे मी शरीरानं नाही सांगायलो, विवेकानं. विवेकानं मालकाच्या शब्दाला तडा देणारी पत्नी देऊतले मालक सांगतात, कर कसे संगती दुःख उदंड फाजती, दुःख उदंड फाजती, दुःख उदंड फाजती. प्रारब्धानं जर कर्कशा बायको जीवनात भेटली असेल तर सोन्याच्या बंगल्यात राहणाऱ्याला सुद्धा मसनवाटा दिसतोय. आणि ज्याच्या जीवनात सात्विक पत्नी प्राप्त झाली त्याला वनवासात पण स्वर्ग असते. नशीब घेऊन या. आपल्या जीवनात एखादा तरी राजकीय व्यक्ती असा भेटेल पतिव्रतेसारखा, तो जीवनात तुम्हाला आशेचा किरण देऊन जाईल. अभंगावर येतोय कारण संप्रदायातल्या एखाद्या व्यक्तीनं म्हणू नये कीर्तनात अभंग घेतला आणि दुसरंच भरडायला येणार. अभंगावर येतो. काय सांगू आता संतांचे उपकार, देवापेक्षाही मोठी संतांची उपकार आहेत. एक जणांनी मला प्रश्न केला, महाराज आई वडिलांचे उपकार सर्वात मोठे आहेत, कोण नाही म्हणतंय? कोण नाही म्हणतंय? आई वडिलांचं आदरस्थान तीर्थापेक्षा मोठं आहे. सकल तीर्थाची माझा बाप केवळ काशी देणे न जावे तीर्थासी, देणे न जावे तीर्थासी, देणे न जावे तीर्थासी. माय बाप केवळ काशी देणे न जावे तीर्थासी, देणे न जावे तीर्थासी, देणे न जावे तीर्थासी. मोठं स्थान आहे आई वडिलांचं. मी प्रत्येक कीर्तनात सांगत असतो, जो आई वडिलाचं दर्शन घेतो का त्यानं कोण्याच महाराजाच्या पाया पडायचं नाही. आणि जो मायबापाचं दर्शन घेत नाही तो नालायक कोण्या महाराजाच्या पाया पडला तर महाराजाच वाजिणार आहे. आणि मायबापाला न विचारणारे महाराजांना संगत व्हायचेच नाही. सुंबळे हे महाराजाला सुरुंग असते, सुरुंग. महाराजाला तात्पुरतं वाटते आपल्या हे थैल्या उचलायलेत. भंगिऱ्या तुला असा सुतळी बॉम्ब वाजिन तू ह्या मागून की जगातल्या कोण्याच हॉस्पिटलमध्ये तू ऑपरेशन होणार नाही. मायबापाला द्वेष करणारे कामाचे नसतील परमार्थ. सात्विक अहो आई वडिलांची सेवा करणाऱ्याच्या तुकोबाऱ्या पाया पडतात. पारायण करीत असेल, प्रवचन करीत असेल, वाऱ्याला जात असेल एखादा भडवा आणि मायबापाला जर विचारित नसेल तर त्याचं थुत्तर पाहणं गौ हत्या समम पापहा. त्या नालायकाचं तोंड पाहणं गाय नाही कापली तरी कापल्या इतकं केवढाही महाराज असू द्या त्याचं दर्शन नकोय म्हणले मालक देवतले. त्याचं दर्शन नकोय. हे जास्त नादी लागत आहेत.
भंगिऱ्या महाराजाच्या आमच्या दारात एक गाडी आली आणि त्यानं रुद्राक्ष द्याला. आज असेल आमची मंडळी ऐकायला. रुद्राक्ष द्याला त्या माणसानं तिला. गाडी दारातून चालली होती, त्याच्या गाईला 5-6 पाय आणि रुद्राक्ष द्याला. मी कीर्तनावरून आलो तर ते रुद्राक्ष असा तांब्याच्या वाटीत, त्याच्यात तांदूळ, त्याच्यावर खाली एक बेलाचं पान आणि त्याच्यावर रुद्राक्ष ठुला. मला म्हणले तुम्ही हातपाय धुवान मग तिकडं जा. म्हणलं झालं काय? बाई हा रुद्राक्ष चांगला आहे, या रुद्राक्षाने लक्ष्मी घरी येते. म्हणलं तुला द्यालाय कोणी? भीक माग्यानं. तो त्याला रुद्राक्षाच्या बदल्यात काय दिलं? काय नाही म्हणले 1-2-3 वाट्या गहू दिले. मग जे गहू घेऊन तुला रुद्राक्ष द्यालाय आणि हे रुद्राक्ष जर पैसे देत असेल तर त्याच्या गोळ्या संपल्यात का पैशाचा रुद्राक्ष तुला द्यायला? हा, त्याचं डोकं खराब झालं. पैसे देणारा रुद्राक्ष तुला देईन आणि तू ह्याकून 2-3 वाट्या गहू नेईन. पागल आहे का तो? का गांजा आवडतो तो? तो हा आता ते घरचे असल्यामुळं जरा कडक बोललो. शेजाऱ्याच्या बाहेर कसं बोलावं आहे का नाही? शेजाऱ्याच्या बोलणं म्हणजे वळईने इस्त्याच्या लग्नाला जाणं आहे. आणि वळ इस्त्याच्या लग्नाला गेल्यावर वापस येत असते का सत न तिचा विठाला विठाला भंगिऱ्या महाराजांचे उपकार नाहीत, अधिकारी लोकांचे उपकार आहेत. उपकार संतांचे 1 नंबरचे. सांगतोय आई वडिलांचे उपकार आहेत मान्य, पण आई वडील प्रारब्ध हलवू शकत नाहीत. कोण्या आईला वाटत नाही, कोण्या वडिलाला वाटत नाही आपलं पोरग कलेक्टर व्हावं? प्रयत्न करत नाहीत का? आटोकाट प्रयत्न करत आहेत, पण त्यांच्या हातात नाही. बरं ठीक आहे, स्वतःच्या लेकरावर उपकार केले म्हणजे 1 नंबरचे उपकार असतात का? नाही. आपुलियाचा कळवळा आणि का बाळावरी नाही. मायबाप उपकार करतात फक्त आपल्या लेकरावर, शेजाऱ्याच्या करतात का? मी माझ्या मुलावर जितके उपकार करील तितके शेजाऱ्याच्या पोरावर करील का? नाही करू शकत. म्हणून संतांच्या यादीत येऊ शकत नाहीत मायबापाचे उपकार. देवाचे सुद्धा उपकार संतांच्या यादीत नाहीत. भक्ता राखे पाया. देव उपकार करत असताना अपपर भाव आहे. जसे आई वडील उपकार आपल्या लेकरावर करते, शेजाऱ्यावर करत नाहीत. इतरा बाळावरी नये मालकांचा पुरावा आहे. आपुलियाचा कळवळा. आपले तर कोणाला आवडत असते, पण इतरा बाळावरी नये, दुसऱ्यावर कृपा करत नाहीत ती आई वडील. म्हणून संतांची बरोबरी नाही. देव हा उपकार करत असताना त्याच्या भक्तावर करतो. देवानं पांडवावर उपकार केला, कौरवावर का नाही केला महाराज? का नाही केला? त्याच्या अंतकरणात आढी आहे. आढी आढी. भक्ता राखे पायापाशी, दुर्जनाशी संवाद. संतांच्या बाबतीत आपण सारिखे करीते तात्काळ, सारिखे करीते नाही काळ वेळ तयाला, नाही काळ वेळ तयाला, नाही काळ वेळ आपण सारिखे करीते तात्काळ, आपण सारिखे करीते तात्काळ, नाही काळ वेळ तयाला, नाही काळ वेळ तयाला. आपण सारिखे करीते तात्काळ, नाही काळ वेळ तयाला, नाही काळ वेळ तयाला. हे आणू त्याचा आवाज वाढेल रे, त्याला बी पाकिट नाही आज. विठाला विठाला निदान आवाजावर तरी जाऊ दे. मी सेवेकरता अभंग घेतला कधीच म्हणत नाही, ठराविक वेळेस म्हणतो. गजानन मंदिरात असे कुठं कुठं काही कीर्तन असतात ना, अशा ठिकाणी सेवे करतो. नाही तो प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग असं म्हणत असतो. कारण पाकिट घेतल्यावर जर महाराज सेवा म्हणत असेल तर यम इतका हानीन, इंचभर जागा ठोचा नाही लाल करायची. विठाला विठाला आपण सारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. न पाहे याती कुळाचा विचार, करुणा करत ज्ञानाबाई. संतांकडे जात पात काहीच नाही. तुका म्हणे ना गंगाखेड निवासी साध्वी जनाबाई म्हणतात, वारकरी हा उत्तम कुळातला आहे का चांडाळ कुळातला आहे ते बघायचं नाही, पण वारकरी आहे ना त्याचे पायी माझे कपाळ. फक्त तो तंबाखू खाणार नसावा, फक्त तो गुटखे खाणार नसावा, तो बिड्या वाढणारा नसावा, सिगारेट वाढणारा नसावा. असा भंगिऱ्या कोण्या बी कुळातला असला तर जनाबाई म्हणतात मी चप्पलच्या जवळ उभी राहू देत नाही. पण निष्ठावंत आहे त्याचे पायी माझे कपाळ. पंढरीचे वारकरी त्यांचे पाय माझे श्री. जात नाही जात नाही.
कबीर मोमीन लतीफ मुसलमान सेना नाविजान विष्णुदास वैष्णव चांभार धन्य त्याची माता. वारकरी आहे ना मग तो कोण्याही कुळातला असो, आपण सारखे करीती तात्काळ. संत आपापर विचार करत नाहीत आणि संत विश्वावर कृपा करतात, हे त्यांचे उपकार आहेत. पाठीमागे दोन व्यक्ती आहेत, दोन व्यक्ती. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज आणि या महाराष्ट्राच्या मातीला भारत देशाला लाभलेलं एक जुनाट रत्न लोकमान्य टिळक. काय कृपा आहे यांच्यावर बघा. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज मावळात कीर्तनाला जायचे, तुकोबारायचं कीर्तन ऐकायचे. छत्रपती शिवाजी महाराज येणार आहेत, गुमास्त्याच्या हातानं अगोदर कळायचं ते मृदंगाचार्याला. त्या मृदंगाचार्याचं नाव होतं सोनबा ठाकूर. तुकोबारायचे मृदंगाचार्य होते सोनबा ठाकूर. यांना निरोप यायचा आणि मृदंग महामेरू सोनबा ठाकूर तुकोबारायच्या कानावर वार्ता द्यायचे, आज राजे कीर्तनात येणार आहेत. उपकार बघा संतांचे. आणि छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनात येणार आहेत असं कळाल्याबरोबर त्या दिवशी तुकोबारायने अभंग बदलायचा. तो अभंग घ्यायचा पायकीचा. पायकीचा अभंग राजाने प्रजेची सेवा कशी करावी हे पायकीच्या अभंगात शिकवलंय. आणि स्वतःच्या पोटच्या लेकरा इतकं रयतेवर प्रेम करणारा राजा, स्वतःच्या पोटच्या लेकरा इतकं रयतेवर प्रेम करणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज हे तुकोबारायच्या श्रवणातून घडले. तुकोबारायच्या श्रवणातून घडले. छत्रपती शिवाजी महाराज की जय. काय उपकार असतील तुकोबारायचे, कल्पना करा काय नाविन्य असेल, काय नाविन्य असेल. हे रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत इतिहास बऱ्यापैकी आहे. एकदा छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारायच्या कीर्तनात असताना एका पातशाहीनं घाला घातला. तुकोबारायच्या लक्षात आलं. बागची लोक अंतकरण त्याचं वळवळ करत होतं. मॅनीच्या बाहेर उघड्या तलवारी पाहिल्या. देहूतील मालकांच्या तुकोबारायच्या लक्षात आलं. डोळे झाकले, विटेवरच्या मालकाला विनंती केली, प्रभू मी अत्यंत गोड तुझं चिंतन करतो रे देवा, आणि तुझं चिंतन करत असताना एका श्रोत्यावर जर घाला होत असेल तर कीर्तनाला कोण कीर्तन म्हणणार आहे. म्हणे विटेवरच्या मालकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं रूप घेतलं आणि त्या 6 पातशाहीपैकी एक पातशाही जंगलातून पळवली. कोणाचे उपकार आहे ते? तुकोबारायचे. काय सांगू आता संतांचे उपकार. कितीतरी पुरावे देता येतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत की तुकोबारायचे किती उपकार आहेत, किती उपकार आहेत. ऐका लोकमान्य टिळकांचे उपकार, त्यांच्यावर संतांचे. अक्षय तृतीयाला एक सभा झाली टकले अण्णा. तो दिवस होता अक्षय तृतीया, 3.5 मुहूर्तापैकी एक. ती सभा होती लोकमान्य टिळकांची. त्या सभेत एक अवलिया आला. तो अवलिया विदर्भ पंढरीचा सद्गुरू गजानन महाराज त्या सभेत आले आणि लोकमान्य टिळकांच्या मुखारविंदातून एक वाक्य पडलं. आणि त्या सभेत कृपा किती आहे, लोकमान्य टिळकावर कृपा सांगतोय. कृपा चांगल्यांचे इतिहास वाची जा. भंगाऱ्याने लिहिलेली पुस्तकं वाचिल्यावर बायका जगवायला पण अडचण येते. विठाला विठाला. एक जण म्हणला मी पुस्तक लिहिले वाचा, म्हणलं तू वाचवून तुझ्या पप्याच्या माईला ऐकू घाल. तू पुस्तक वाचिले आमची राख वाची ती तिकडच मरतो. विठाला विठाला. एक अवलिया त्या सभेत. अक्षय तृतीयाचा दिवस आहे. लोकमान्य टिळकाच्या मुखारविंदातून थोडं सरस्व दीर्घ इतकं चुकलं. खाली बसलेला अवलिया उभा राहिला आणि सद्गुरू गजानन महाराजांनी असा हात केला. थांबवा. हातकड्या पडत असतात. साधूचा शब्द आहे, साधूचा शब्द आहे. आणि 124 कलमद्वारे लोकमान्य टिळकांना, बरोबर आहे का टिळकांना, कलम नंबर 124 यान्वे लोकमान्य टिळकांना हातकडी पडली. समाजाविषयी देशाविषयी तळमळ असणारा एक व्यक्ती इंग्रजांनी अटक केला. याच्याकरता 3 दिवस पडून होते सद्गुरू गजानन महाराज, पडून होते. 4थ्या दिवशी पिठलं भाकरीचा प्रसाद तळहातावर घेतला आणि एका व्यक्तीला सांगितलं, अरे हे लोकमान्याला प्रसाद नेऊन द्या.
आणि त्या प्रसादात एक चिठ्ठी दिली, नाही सुटलास तरी हरकत नाही, पण चंद्र सूर्य येतोपर्यंत चमकशील, चंद्र सूर्य येतोपर्यंत चमकशील. नाही जरी सुटले तरी त्या प्रसादाची ताकद इतकी मोठी होती. गीता रहस्य ग्रंथ लिहिला, चंद्र सूर्य तोपर्यंत. आजही त्या ग्रंथाचा प्रकाश भारत देशात आहे. ही सद्गुरू गजानन महाराजांनी लोकमान्यावर केलेली उपकार आहेत. विठाला विठाला म्हणून काय सांगू आता संतांचे उपकार. करावर आपल्यावर शासनानं उपकार करावे. महाराज प्रणाम करावे करावे. महाराज देता येत नाही का सरकारला? कारण ते सत्ता श्री कोण करी अभेर, कोण करी अभेर, कोण करी अभेर. कारण ते सत्ता श्री कोण करी अभेर, कोण करी अभेर, कोण करी अभेर. कोणाचं वाक्य? देता येत नाही सरकारला आरक्षण. कारण ते सत्ता श्री कोण करी अभेर. सत्तेवर आरोहण असणाऱ्या माणसांचा कोण अभेर करणार? काय कोणाची मायवेली? 400 वर्षापूर्वी लिहून ठेवलंय, 400 वर्षापूर्वी. कोण करी अभेर. सत्ता श्री आहे ना त्यांच्या. करायला पाहिजे कृपा, करायला पाहिजे कृपा. संतांचे उपकार आहेत, कृपा आहे संतांची. ऐका, संत जात पात पंथ काही पाहत नसतात. लावरं सशे चित्र धरणाऱ्याच्या कुळातली एक पोरगी. लावरं सशे रानडुकर पशुपक्षी शिकार करणाऱ्याच्या कुळातली पोरगी एका आश्रमावर पोचली. त्या आश्रमाचा महात्म्याचं नाव आहे सद्गुरू. सांगता येईल एखाद्याला नाव? किती रामायण झालीत आपल्या शेलूत? तुम्हाला ऐकायचं ना देन बायकायला. एक लोटा पाणी. आमचं ऐकतं का? आमच्यासारख्या भंगिऱ्यानं सांगितलं. महादेवाला पाणी व्हा कधी सांगितलंय? एक पसा पाणी, एक बिलवद, एक पसा पाणी, एक बिलवद, एक पसा पाणी, एक बिलवद, एक पसा पाणी, एक बिलवद. एक पसा पाणी, एक बिलवद, एक पसा पाणी, एक बिलवद, एक पसा पाणी, एक बिलवद, एक पसा पाणी, एक बिलवद. पूजना केवळ सोपे बहु, पूजना सकळ सोपे बहु. भाव धरोनिया आचरती दारी, भाव धरोनिया आचरती दारी. पूजना केवळ सोपे बहु, पूजना केवळ सोपे बहु. भाव धरोनिया आचरती दारी, भाव धरोनिया आचरती दारी. आता आमच्या सारख्या येडपट गिरगावकरांना सांगितल्या शेळ्या तुरीवर पडल्यावानीच पडत येत्या. 700 वर्षापूर्वी लिहिलंय संत शिरोमणी नामदेवरायानं. एक पसा पाणी, एक बिलवदळ. 700 वर्षापूर्वी, 700 वर्षापूर्वी. पण तुमचं झालंय कसं माहितीये का? घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांगणीट. यानं काय होतं माहितीये का? एका बाईला 90 एकर जमीन आणि ती जोगवा मागू लागली. मला माहित होतं या बाईला 90 एकर जमीन आहे. ती कधी मधी साडीच्या वरून दागिने टाकून फिरत होती. पदराचा पता नव्हता, पट्टी टाकायची. 4 पट्टे साडी नेसेल उघड, मागून काढी कोंबड, कपाळाला कुंकू नाही दिसे घुबड. सांग सांग पोरी नान्न लागन का गोड. नैवम गिरगावकर लिखितम. राष्ट्रसंत दुनियादास महाराज लिहितात. चांगले दागिने घातलेली बाई जोगवा मागू लागली. 80 एकर जमीन मिळालं. बाई जोगवा कस काय मागायली? काय नाही, आमच्या मालकानं 4 बैल जोड्या आहेत पण दुसऱ्याच पेरलं आणि आमचं पेरायच्या टायमाला वल वाळली. 80 एकर जमीन दुसऱ्याचं इच केल्यामुळे बायको जोगवा मागायली.
घरचं इचकी जा, घरचं. महाराष्ट्रातल्या इचं इचका, देव कल्याण करीन. विठाला विठाला विठाला. असं काही करते आमच्या पाहुण्यानं. सकाळी रुद्राक्ष वाटले आणि संध्याकाळी धाब्यावर जेवायला त्याची गाडी पाहिली मी. सकाळी रुद्राक्ष वाटले आणि संध्याकाळी धाब्यावर त्याची गाडी होती. मला नंबर पाठ आहे त्याचा. आपल्याला माना, आपुले ते आपलं जतन करायला पाहिजे. 700 वर्षापूर्वी नामदेवराय सांगतात. हे ध्यानात येत नाहीत तुमच्या. एक पसा पाणी एक बिल्वदळ, पूजन केवळ सोपे बहु. आणि पूजन केवळ सोपे बहु. अवघड आहे काय? किती सोपं आहे, किती सोपं आहे. पण कुठे टाइम आहे तुम्हाला गाथा पाहाला त्या टीव्हीतल्या मालिका इचकू इचकू. मोल देवोनिया साठवावे दोष, नटाचे देवेच पाहुणी. विद्वत्ता असेल. 400 वर्षापूर्वी पिक्चर होता का? लिहिलंय कसं? मोल देवोनिया साठवावे दोष, पैसे देवोनिया साठवावे दोष, तिकट काढोनिया साठवावे दोष, नटाचा तो वेश पाहुनिया. हे महाराष्ट्रातले संत आहेत. क्या बात आहे. महाराष्ट्रातले 400 वर्षापूर्वीचं विधान आहे. देऊतल्या मालकांचं. ह्या लिहित असतील हो. काय विद्वत्ता असेल. एका पोराला ट्युशनला फीस भरायला पैसे नव्हते. बाप एका श्रीमंताच्या पाया पडा. साल घालतो तुमच्या इथं, पण पोराला शिकायसाठी पैसे पाहिजे. त्या व्यक्तीने सांगितलं साल घालण्याची तुमची पात्रता नाही, पण पैसे देऊन टाकतो, भरा फीस. पोरग नायब तहसीलदार झालं. पोरग नायब तहसीलदार झालं. आणि नायब तहसीलदार झाल्यामुळं याला सफरचंदावानी गालाची पोरगी भेटली श्रीमंताची. आणि मग सासऱ्याच्या चपला चाटू लागलं. हलकटी ती पोरग, ते नालायकी पोरग, ते बुजदिल पोरग आहे. अरे ज्यानं तुला ट्युशनला पैसे नव्हते, बाप पाय पडलाय, त्यानं तुला नायब तहसीलदार केलंय, त्याचे पाय चाट. काल परवा तुला नोकरी लागल्यामुळं भंगिऱ्या सासरा भेटलाय, त्याच्या चपला चाटायला नरकाला जाशील. विठाला विठाला विठाला. प्रमाणाचा बादशाह आहे. गिरगावकर चबर चबर बोलतोय असं एखाद्या कंटुल्यान म्हणायचंच नाही. मी पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन. काय पुरावा होता? बाहिलेच्या गोत्या आवडीने पोशी. पण यायला कळायचं नाही ना. बायकोची या गोता, उचकानीची या गोता वडीने पोसी, आणि माता पिता या सिद्धवडोनी. देवाला सुद्धा कळणार नाही भंगिऱ्या तुला कोण्या नरकात टाकावा. विठाला विठाला. मला सांगायचं, एक जण आयुष्य घातलंय त्याच्या पाया पडा, आपल्यांच्या पाया पडा. जुनी एक मन होती, शेजाऱ्याच्या उशाला बसण्यापेक्षा घरच्याच्या पायथ्याला बसावं. शिकलेली माणसं नव्हती हो, पण विद्वान होती. विवेकाचं शिखर गाठलेली माणसं होती. काय मौल्यवान माणसं आहेत महाराष्ट्रात. पवित्र महाराष्ट्र आहे. असो, लावरं चित्र सशे धरणाराची पोरगी. नाही सांगितलं नाव एखाद्या बाईनं. त्या साधूचं नाव होतं मतंग नावाचा साधू. कापसाच्या वाती वळवळू भागवत ऐकायची सवय लागली. आणि जाताना डाळी घेऊन जातात आमच्या बोखंडीवर घालायला. हरभऱ्याच्या तुरीच्या आणतात नाही डाळी. मी तेच करतो, पण खरं बोलतो मात्र. इतकंय मात्र खरं बोलतो. लक्षात ठेवलं पाहिजे. मतंग नावाचे साधू. तुमचं चरित्र तुम्हाला पाठ असावं माझ्या माईनं. बायकांवर एखादा ताशिरा मारतो याचा अर्थ माझा आणि तुमचं वैर नाही. मी काही संन्यासी नाही, संसारिक आहे ना. मला काय अलर्जी यांची. पण या देशातली कर्तृत्ववान पिढी घडवायची ताकद या देशातल्या स्त्रीची आहे. म्हणून तुम्ही नीट वागणं अत्यंत गरजेचे आहेत. मी महाराष्ट्रात जरी फिरत असेल तर पोरायला किती वेळ देऊ शकतो बाप्पा? होय प्रसाद महाराज. जास्त वेळ कोण देते? त्या लेकरायची आई. म्हणून तुम्ही भंगिऱ्या महाराजाच्या नादी लागू नका. तुम्ही ज्ञानोबाराय तुकोबारायच्या राज्यातले आहात. तुम्ही नाथबाबा सावताबाबांच्या राज्यातले आहात. तुम्ही शेना महाराज रविदासांच्या राज्यातले आहात. तुम्ही कबीरांच्या देशातले आहात.
सात्विक लोकांच्या जवळ जा, अत्यंत गरजेचं. कारण तुला पुन्हा सांगतोय की या देशाची सर्वात मोठी श्रीमंती स्त्री आहे, ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती. श्रीमंत आहात तुम्ही. माझे रयतेचे राजा तुमच्यातल्या एका माऊलीच्या पोटी जन्माला आले. लोकमान्य टिळक तुमच्यातल्या एका माऊलीच्या पोटी जन्माला आले. महाराणा प्रताप तुमच्यातल्या एका माऊलीच्या पोटी जन्माला आले. या देशातले महामानव कोण कोण असतील, बऱ्यापैकी यादी मोठी आहे. तुमच्यातल्याच एका स्त्रीच्या पोटी जन्माला आलेत. इतक्या मोठ्या आहात माझ्या माईनं, चुका करू नका. चला, मतंग नावाच्या साधूच्या आश्रमावर तिने आश्रम जागडा. तिला काय मंत्र येत नव्हते, तिला काय स्तोत्रपाठ नव्हतं. आणि स्तोत्रपाठ करणाऱ्या बऱ्याच वेळेस डबा हुकी त्यात. आमच्या पाहुण्याचं पोरग, इतके येडपट पाहुणे नाहीत मला, पण तुम्हाला राग येईन म्हणून त्याच्यावर घेतो. पण तुमचं दळायला हे ध्यानात ठेवा. त्याला रोज सकाळी शाळेची गाडी यायची, त्याची आई डब्बा करायची आणि आजी तुळशी येडे घालायची हे शाळेत जायच्या टायमाला. त्याची नेमकी पेन्सिल इसरायची, कधी वहीची इसरायची, आणि तेच कधी पण नापासच झालं. मला म्हणली महाराज हे नापासच व्हाले. म्हणलं नापास नाही, मोठं झाल्यावर तू हांगाव ट्रॅक्टर घालणार आहे. कारण याच्या शाळेत जायच्या टायमाला तू तुळशी येडे घालायची आहे का नाही. ही आपली परिस्थिती आहे, ही आपली अवस्था आहे. आपल्याला आपलं कळत नाही, घरातलं कळत नाही, त्याच्या सगळ्या गोष्टी होत्या त्या. चला, तिला स्तोत्र पाठ नाही, काही पाठ नाही, फक्त एकच पाठ आहे, निर्मळ आहे, स्वच्छ आहे, प्रांजळ आहे. ती अशी नव्हती शेजारणीनं चाफ्याचं झाड लावलं आणि ती उठायच्या आधी तिनं चाफा चापला. चाफा चापला कळलं का. शेजारणीनं चाफ्याचं झाड लावलं, पांढरा चाफा, शिवजीला पांढरे फुलं आवडतात ना. शेजारणीनं चाफ्याचं झाड लावलं, पाणी घालू घालू हिनं उजडायच्या आधीच चाफा चापला आणि चटशे पुडी आणि फुलं तोडले आणि महादेवाला वाहिले. महादेवाला पूजा नाही झाली, गौऱ्या टाकल्याचं पाप. ऐकाव पुरावा. येते तैसे दगडवारी मंत्र पुष्प देवासी रे, मंत्र पुष्प देवासी रे, मंत्र पुष्प देवासी रे. येते तैसे दगडवारी मंत्र पुष्प देवासी, मंत्र पुष्प देवासी रे, मंत्र पुष्प देवासी. म्हणजे बायकांना म्हणू नये बाळ्या बचर बचर बोलायला. मी कधीच, माझं जीवन म्हणजे रेल्वेच्या इंजिन सारखं आहे. मी भारीच्या गाडी सारखं वागत नाही. त्या गाड्या कोणाला कट हाणतात, रेल्वे पटरी सोडित नाही. हा, कधीच नाही. कधी बोलत असेल खालीवरी, पण पुराव्यानेची विठाला विठाला. आता काही लोकायला चोंभाळलेला आवडत आहे, चोंभाळलेला आवडत आहे. एकदा आपण कुठं गेलतो बापू, त्याचे 14 दुकान देशी दारूचे, यजमानाचे 14 दुकान देशी दारूचे. त्याचा बाप मेला, जीव गेल्याचं निमित्त झालं. त्याचा बाप मेला आणि त्याच्या 13वीला मह कीर्तन. मग आता तारीख घेतली एका माणसानं, तर ते म्हणलं तुम्ही जास्त द्यायचं वर्णनच नाही केलं. यानं मी म्हणलं याचे 14 देशीचे दुकान महाराष्ट्रातल्या किती बाया विधवा केल्या यानं, आणि याला मी कीर्तनात जर जास्त चोंभाळलं तर मै मरण. मी आधीच 75% बाहेर खालो आणि ते राहिलेलं 25% पण मला जोगवाच मागावं लागेल ना. मी याला किती चोंभाळू रे या सोमळ्याला. याचं काम तरी कोणतं चांगलं आहे का नाही. 14 देशीचे दुकान आणि त्याला कीर्तनकारानं चोंभाळायचं. त्या कीर्तनकाराला सुद्धा कोण्या नरकात टाकावं हे देवाला कळणार नाही. विठाला विठाला काय होतं माहिती का. वितराची स्तुती आमा ब्रह्महत्या, निंदा अथवा स्तुती करावी देवाची, कीर्ती मानवाची. ऐका पंडित जन तुमचे वंदित चरण, नका करू नरस्तुती, माझी परिसावी विनंती. ऐका पंडित जन तुमचे वंदित चरण, नका करू नरस्तुती, माझी परिसावी विनंती. बापू कोण म्हणते. देहूतले मालक गिरगावकर म्हणे नाही, उतरेश्वर बापू म्हणे नाही. ऐका पंडित जन तुमचे वंदितो चरण, नका करू नरस्तुती, नका करू नरस्तुते, माझे परिसावी विनंती. पंडित आचार्य
लय चोंबाळल्यावर 10 रुपये माणूस शिल्लक देत असतो, पण त्याच्या पापानं संसार वाजत असतो बरं महाराज. म्हणून कंबर बांधल्यावर भंगिऱ्याला कमी चोंबाळी जा, नाही तर त्याला चोंबाळल्यावर 2 पैसे भेटत आहेत. पण मग काय नाही, मी बाई नेहमी सांगत असतो, एखाद्या बाईनं पैसे घेऊन शेतकऱ्याचं रान ओरिजिनल खुरपायचं, गुत घेतल्यावर 7 लाख लागती, लागू द्या ना, गुत घेतलं नाही तो 1,07,000, पण इमानदारीन खुरप. एका खुरप्यान तण काढीतीन, एका तण झाकीती मातीनं. पैसे हातात घेणं गवतानं तोंडवरी काढणं संगच, पण हे पैसे घरी गेल्यावर साखरेच्या डब्यात टाकीती. साखरेच्या डब्यात टाकले की पप्याच्या बापाला गवसले, लगेच चौफुलीवर पुढच्या. मग हे चुकीचं काम केल्यावर पैसे पप्याच्या बापाला गवसतेत. आमच्या सुद्धा लोकांना नालायकाला चोंभाळल्यावर पैसे कोणीकडे जातील? पोरं आम्ही जिथे तोरक दारू प्याचं शिकतील ना, विठाला विठाला तेव्हा चोर चोरी करायला गेला आणि जावसाच्या पेवात पडला. पेवात जेवायला ठेवतो त्या जिंच्या पॅन्टीवाल्या नुसतं हो म्हणून ऐका, बैरे 2दा असं देत, बैरे 2दा असं देत. पुढचं हसल्यावर एकदा आणि कशासाठी हसलंय कळाल्यावर 2दा. पेवात धुतो ते माल, तर जावसाचं पेव सापडलं चोट्ट्याला. त्यानं जसं भरलेलं पेव त्याच्यात उडी टाकली, कमरा इतकं गेलं. मुकाड्या बसावं का नाही रे रवी? ते चोर हातपाय हल्लं लागलं. हातपाय हल्ल्यावर चोर खाली गेलं आणि जवळ बोकांडीवर आलं. सुटायाचा काही करीत उपाय, तो हे देखे पाय गोवियाले, तो हे देखे पाय गोवियाले. सुटायाचा काही करीत उपाय, तो हे देखे पाय गोवियाले, तो हे देखे पाय गोवियाले. आला संकट चोट्टवरी. तुम्ही वाघूर लावतात ना भाऊ, बागायती तुम्ही बी लावतात ना आपा. वाघुरीत गुतलेलं सस गपचिक बसल्यावर मोकळं राहतं का? हातपाय हलके अडकत आहे. जितकं येडेवानी करीन तितकं गुतत. मी काय शिकारी नाही, मला वाचवायचं ना ते. पाहुनिया ग्रंथ करावे कीर्तन, कीर्तन न करावे कीर्तन फजिती होत असते. एखाद्याने विचारलं बाळ्या कशात लिहिले, धोतर पिवळं होईल ना. त्याच्यामुळं पाहुनिया ग्रंथ करावे कीर्तन शास्त्र. आधारा वाचोने आधारा वाचोने आधारा वाचोने. काय सांगशील कहाणी, काय सांगशील कहाणी, काय सांगती कहाणी, काय सांगती कहाणी, काय सांगती कहाणी. आधार नसताना काय कहाणी सांगायची? मूर्खपणा छोटो की. चला आश्रम साफ केला, फक्त स्वच्छता येत होती तिला. स्वच्छ बाई होती, स्वच्छ साफ सुथरी बाई. एक जुनी म्हण आहे, दादा वरी बस ऐकून. बाई कळती अंगणाहून आणि शेतकरी कळतो वांगणाहून. त्याचं शेतीत किती काटेकोरपणानं लक्ष आहे, त्याच्या बैलगाडीचं वंगण सांगत आहे. शेतकरी कळतो वांगणाहून आणि बाई कळती अंगणाहून. ही किती निर्मळ आहे तिचं अंगणच सांगतो. एक बाई म्हणली, महाराज मी दळण वाळू घालताना चिमण्या पण बसू देत नाही, काठी घेऊन बसते. म्हणजे चिमण्याला दळणावर बसू देत नाही. आणि गिरणीवाल्यानं आंघोळ केल्याशिवाय दळण आणत नाही. मी इतकी निर्मळ आहे, मग नाव बी निर्मळा. मी म्हणलं साऱ्या घराला बुरा आलाय, आणि तो नाव नुसतं निर्मळा. आणि 5-6 नातू होते असे बाथरूमला बसले की त्याच्यावर आखुंड टाकीत होती. आणि मला म्हणली दूध करायचे. मी म्हणलं मी का बोक्या आहे का दूध प्यायला? नको नको. आणि पुन्हा दूध करून म्हणली तुम्ही कशात घेतात? मी म्हणलं बुटात. हे म्हणले असलं काम नाही माझ्याकडे, मला काळाची आकर जर. पण तरी पण मी हावभाव पाहिले. ते वारं आलं ते राखुंड त्याच्यात गेलं. ते काळा चहा प्याच्या आधीच उलटलं. आणि त्या बाईचं नाव निर्मळा. बाई कळती अंगणाहून मोहन बुवा, आणि शेतकरी कळत असतो वांगणाहून. काही माणसं बस स्टँडवर बसले म्हणजे गप्पा सांगत असते, काय आभाळ फाकलंय, काय मेळ लागन बापा, ओली तर कशात नाहीत. अरे तू कव्हाच नाही ना गेला शेतात. तुझ्यापेक्षा उसातले डुकरं बरे निदान ते तरी शेतात फिरायले. आणि तंबाखू चोळता चोळता बस स्टँडला सांगतो, बायको कदरली तुला, पोरं कदरले, कपडे घालीतून इथं शेलूत बोंबलत येतून दुकानदाराला त्रास देतो. त्याच्या दारात गेल्यावर त्याला चहा सांगावत लागतो. घरी रांडा पोरे मरती उपवासी, सांगे लोकापासी थोरपणा, सांगे लोकापासी थोरपणा. घरी रांडा पोरे
वाक्याचा एक आदर्श घ्यायचा, काम करायचं राजो. तरुणांना सांगतोय काम करायचं. देव आणि संत या दोघाच्या नंतर जगात जर तिसरी शक्ती कोणती असेल मोठी, तर त्या शक्तीचं नाव आहे अर्थशक्ती. देव आणि संत या दोघाच्या नंतर जगात काय मोठा असेल तर तो पैसा मोठा आहे. धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी. म्हणून काम करायचं. आपल्या वाट्याला जो व्यवसाय येईल तो काटेकोरपणानं व्यवसाय करायचा. भगवंत मागं सरू देत नाही, पुढे पुढे सरकत राहते माणूस. काम करत राहायचं. चला, स्वच्छ बाई होती. शासन आता सांगते स्वच्छतेवर एक पाऊल, काहीतरी असं नारा असतो ना शासनाचा. हो, ती कचऱ्याची गाडी येणार, ती बी सकाळी फोन ऐकू देत नाही. हो, त्याच्यावर बऱ्यापैकी स्वच्छतेचं सांगितलं जातंय. पण त्रेतायुगात स्वच्छतेचा नारा दिला शबरीनं. लावरं चित्र सशे धरणाऱ्याच्या कुळातली पोरगी, भिल्लाच्या कुळातली पोरगी. स्वच्छता आश्रम झाडा आणि मतंगाची कृपा झाली, जाय तुला देव भेटल. आणि एके दिवशी जगाचा बाप तिला भेटला. आसन कुठं भेटलंय? गोलोकात. 19 खुर्च्या होत्या, त्याच्यातल्या 18 खुर्च्यावर माणसं होते. काही काही असे साधू होते की ज्याच्या 15-15 फूट जाटा लांबलेल्या, नखाच्या चुंबळी झालेल्या, वरी हात केला की नखाची छत्री. असे साधू. एकच खुर्ची रिकामी आप्पा, आणि त्या खुर्चीवर बाई बसली. सगळे वाव 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 करू लागले, बाई आली कशी, बाई आली कशी, बाई आली कशी. एका सात्विक साधूने विचारलं, माय ह्या खुर्चीमध्ये विमानात येता येत नाही, पुष्पक विमानात येता येत नाही, स्वतः देव या ठिकाणी आणण्यासाठी लागतोय, तू आली कस काय? देवानंच आणून घातलं. कोण? शबरी म्हणतात मला. कुळ सांगता येईल? भिल्लाचं कुळ आहे. बाई काय केलंस? काय नाही केलं. थोडा काळ एका साधूचा आश्रम झाडा, त्या साधूने कृपा केली आणि जीवनभर चांगलं वागत राहिले. गोलोकातली खुर्ची भेटली. ताकद कोणती होती? तिनं सांगितलं नाही रामप्रभूची कृपा, तिनं सांगितलं मतंगाची कृपा आहे. महर्षी मतंगाच्या कृपेमुळे मला गोलोकातली खुर्ची भेटली. काय सांगू आता संताचे उपकार. उत्तर भारतातला साधू, आचार्य, पंडित, शास्त्री 400 लोकांचा समूह घेऊन जम्बूद्वीपात महाराष्ट्रात आला, पंढरपूरला. त्या उत्तर भारतातल्या साधूचं नाव आहे कबीर. मोमिनाच्या कुळातला साधू कबीर मोमीन, लतिफा मुसलमान. कबीर कबीर. आचार्य, पंडित, शास्त्री घेऊन आले. 700 वर्षापूर्वीची गोष्ट. आपण नशिबवान आहेत, आपल्या जिल्ह्याला एक शास्त्री लाभले. परभणी जिल्हा इतका नशिबवान आहे. महाराष्ट्राच्या मातीतील काशी विद्यापीठात शास्त्री परीक्षेत पहिले 3 व्यक्ती शास्त्री झाले. एक तुकाराम महाराज महामुनी, जगन्नाथ अण्णा पवार आणि नशिबवान परभणी जिल्हा प्रल्हाद शास्त्री दैठणकर. आपल्या जिल्ह्यातले शास्त्री पहिले, महाराष्ट्रातले पहिल्या मार्कानं पास झालेले काशी विद्यापीठातले. नंतर भरपूर शास्त्री झाले, त्याबद्दल दुमत नाही. अशा आचार्य पंडित शास्त्री पंढरपूरला आले. त्या शास्त्रींची इच्छा होती, ज्या बाईच्या गौऱ्या विठ्ठल म्हणतात तिचं दर्शन घ्यायचं होतं. जनाबाईची भेट घेतली. जनाबाईच्या चरणावर साष्टांग प्रणिपात केला. जनाबाईने कबीराला पाय पडू दिले नाही. कबीराच्या डोळ्यातून पाणी आलं आणि कबीरांनी विचारलं, माताजी, ते हिंदी भाषेत होते, माताजी, बहनजी. मराठीत सांगतोय, मी मुसलमान आहे, याच्याकरता मला पाय पडू देत नाहीत. जनाबाईनं सांगितलं, नाही महाराज, आनंद आश्रमात तुम्ही इंदेला शेला सोलापूरच्या एका माणसाने विकत घेतला. तो शेला पंढरपूरला आला. पंढरपूरच्या एका श्रीमंत माणसाच्या घरी तो शेला पायपुष्ण म्हणून वापरला. तो शेला दसरा काढण्यासाठी, आम्ही पोटासाठी दसरा काढण्यासाठी त्या घरी गेलो. ते शेला धुतला. चंद्रभागेत कळालं त्या शेल्यातून राम नामाचा ध्वनी निघत होता. कबीरजी, मला विटेवरच्या मालकानं सांगितलं तो शेला तुम्ही आणलाय.
तो शेला तुम्ही विणलाय. कबीराचे मागी विनू लागे शेला नैवम गिरगावकर लिखितम. ठाई ठाई शेल्यावरती दिसे राम नाम ग. ठाई ठाई शेल्यावरती दिसे राम नाम ग. बाईसाहेब सांगतात कबीरजी हा शेला तुम्ही इनलाय. तुम्ही इनलेला शेला 35 वर्ष काही श्रीमंतांनी पायाखाली तुडवलाय. मी चंद्रभागेच्या पाण्यानं तो शेला धुतलाय. पण सोलापूरच्या माणसाकडे किती दिवस होता? तुम्ही इनल्यावर तुमच्या दुकानात किती दिवस होता? 35 वर्ष या व्यक्तीकडे होता. आणि त्यावेळेसपासून तुम्ही इनलेला शेला त्याच्या धाग्यातलं रामनाम धुतल्या जात नाही. हा शेला जर इतका श्रेष्ठ आहे तर त्याला इनणारे कबीर किती श्रेष्ठ असतील. म्हणून जनाबाई म्हणल्या कबीरजी मी तुमच्या पाया पडते, मी तुमच्या पाया पडते, तुम्ही माझ्या नकोय. म्हणून एक वाक्य वापरलं असेल, हो का उत्तम चांडाळ त्याचे पायी माझे कपाळ. विवेक संपन्न होती संत. कबीरजीच्या चरणावर नतमस्तक झाल्या. कबीराने सांगितलं माताजी आजचा मुक्काम करायचा आहे, करा. मुक्काम करण्यासाठी मालकाचा आदेश घ्या. मालक म्हणजे नामदेवराय दामू शेट्टी. काय सांगू आता संतांचे उपकार. वेळेस सोडतो. 8:15 सुरू झाले, 10:15 सोडतो. टायमाला सोड. 10 सोडा तर 15 मिनिटांनी हे म्हणतील पाकिट नाही म्हणून कमी केलं. माणसं म्हणजे आग्या मोळाच्या माश्या. ज्यानं धुपण आणलं त्याला कांदा काढू देतात आणि रिकामं गण लावून चाललं त्याला डसतात. आग्या मोळाच्या माश्या मोठ्या भारी असतात. धुपनावाल्याला कांदा काढू देतात आणि रिकाम्याला चावत्यात. विठाला विठाला. त्यातली त्यात वाकपुष्प टाकणारी माणसं भरपूर आहेत आपल्याकडे. दुसऱ्याच्या अंगावर वाकपुष्प टाकणारी. काही काम नाही धाम नाही तरी दुसऱ्याच्या अंगावर दगड टाकणारी बऱ्यापैकी लोक आहेत आपल्या प्रांतात. विठाला विठाला. मुक्काम झाला. आचार्य पंडित शास्त्री मोठमोठाले विद्वान. शास्त्र वाचू वाचू त्यांच्या बोटाचे कांडे उघडले होते असे विद्वान लोक होते. वाजंद सर्वमिद्यां सर्वमुद्यो भय सर्वास्तितो नाम शास्त्रोपनीत करतलो भयोति विद्यायां पुराण शरशाति जायते नाम शास्त्रकारेण यत् मंडितो भास्करो भयो तेजो कांतियं दिवाकरं नित्याय सर्वायां पुनितो सर्वशास्त्राणां वेदमिद्याय कलायां ऋषिमुनि प्रणीतो भयजायो सम्मतो न शास्त्रायो. असा करतल अभ्यास असणारी लोक होती. करतल यौगायत बरभास सदायो निधिपति भययन सकल सुरे चंदन परयन व्याप्त सुधा करतल भययन जायन्ते सूत्रेषु भय सकल जना प्रतुत्वायन जायन्ते उन्व भयातिति पीयूषाते साक्षं प्रणयति मुच्यन्ते आपंपतियति निरजायन्ते वायुर्सवेव गतिं जना मुष्टिक भययन सकल सुधा छंद पराभय जायन्ते छंद पराभय जायन्ते छंद पराभय जायन्ते. बस रे पठ्यवा. अशी करतल विद्वत्ता असणारी लोक होते. भासायो भयमित्य सर्वां प्रपटलेषु यतो भयो अंबर भययनि व्याप्ति सुधा तरुवर शाखा भयंजना धराधरेषु यज्जायन्ते पोक्षण भययनि सकल स्थितो मौतिक भययनि सकल सुधा सुधा निवारण हितार्थां सुधा निवारण हितार्थां सुता निवारण हितार्थां. साध्या भाषेत सांगायचं रावसाहेब म्हणजे याला पेरणी म्हणतात. विठाला विठाला. रेल्वेचे 2-4 डबे कमी पडतील इतके शास्त्र आहेत. पण ते नारळाच्या माग लागले की वाचायला टाइम भेटत नाही. 2 लोक मुख्य असतात. एक बहुश्रुत आणि एक बहुवाचक. 2 लोक श्रेष्ठ. एक बहुश्रुत आणि एक बहुवाचक. ज्यानं स्वतः वाचून अभ्यास करायचा त्याला एक किंमत असती किंवा चांगल्यांचा ऐकतो त्याला एक किंमत असते. विठाला विठाला. मुक्काम केला. सोय झाली चांगल्याकडे. पण घरची परिस्थिती पाहायची होती. सकाळी 3-4 वाजल्यापासून सगळी माणसं हजर आहेत. पहाटेच्या प्रहरी दळण रात्री नसतं बरं माझ्या मावल्यांना.
दळण हे पहाटेच्या प्रहरी असावं, सकाळच्या प्रहरी पहाटे दळण असते. तुम्हाला एक अनुभव आहे का? नाही, आता काय नाही. आता माणसं दळायले तर तुमची कशाला गिरणी बंद पडन? यायनं दळण सोडून दिलं म्हणून माणसं दळायले. पूर्वीचं सांगायला हो, ते कोणाला कशाचं पाहणं यायच्या गिरणीचं पडले पहाटे दळत. तुम्हाला एक माहिती आहे, आपण जुन्या काळातल्या आपल्या बाया दळत असताना सकाळी झोपले लागत होती. वैरना वैरना पाषाणाच्या 2 पिंडिगा दिसते सडळ, तरुवराचा खुंटा लाविला वर्ण निर्मळ, वैरण निर्मळ. काय गाणी होते त्या काळात. माझ्या लहानपणी लग्नात गाणं घालायला पण गाणं. हार हरीला नवरीच्या चोळीवरी विचू काढीला, मोर काढीला म्हणत होते नाही का. नवऱ्या मुलीची चोळी ढवळी साडी पिवळी, गणपती मूर्त तुझे झळकतीन अवघ्या जगामध्ये, गणपती मूर्त तुझे झळकतीन अवघ्या जगामध्ये. गाणे पण गोड होते त्या काळात. गाणे म्हणल्यावर पण आपलं पोट भरण आहे का नाही. गाणे पण काय लोकांचे चांगले होते. पडर पाण्या कर पाणी पाणी, शेत माझं देता नेल चात कावानी, शेत माझं देता नेल चात कावानी. काय उलास आला तुला. बरेच माणसं आखरीचं मुडून उभाटे हाणते धुरा बारीक करण्यासाठी. काय गाणं होत आहे का नाही. काय किती आदर्श आहे गाण्यातला. आताचं गाणं, मी टोपी घातल्यावर असा दिसतो, पप्याच्या माईला सांभाळ सुगळ्या, तिला विचार तू कसा दिसतो, लोकायला कशाला सांगायला मी असा दिसतो तसा दिसतो. हो, कातडीने घुसतर हानतीन तुला लोक येडपटेस का काय. टोपी कडक घातल्यावर कसा. तू ह्या टोपीनं ऊस साळता आलाय आणि पप्याची भाई अख्तर भाईच्या मिरच्या तोडायली. काय तुझी टोपीन ते काय कडक काय गाणे. लावण्या गोड होत्या. मधुर मिलन आज लाभला, मधुर मिलन आज लाभला, सुगंध सोन्याला लावणी फुलली अभंगाला, लावणी फुलली अभंगाला, लावणी फुलली अभंगाला. हे गाणे होते. आणि आता एक बियांदाडी एके दिवशी आला आमच्या इथले. ते म्हणलं मी भजने. मी म्हणलं कर भजन. आमच्या इथं भजन केलं त्यानं. वा वा वा. राधा रंगानं दिसते छान, तिच्या यनीला गोंडे 2. अर म्हणलं पप्याच्या माईला गोंडे लाव. राधाला गोंडे लावायची गरजच नाही. तिनं विटेवरच्या मालकानं राधेला कपाळावर घेतले मोहन बुवा. ती इतकी सुंदर आहे. गोपी चंदन उटी तुळशीच्या माळा. तिनं विटेवरच्या मालकानं तिला कपाळावर घेतले. तिला गोंडे लावायची गरजच नाही. तू ह्या बायकोची ठुलेली एकदानी सोनाराची इथून सोडून आण. कशाला राधेला गोंडे लावी तू सुंबळ्या. भजन करणे मंगळवाणी नरका जाणे. काही माणसं इतका परमार्थातला आव्हान ते. आमच्या इथं मलंग मामू येत होते तेल घेऊन. 4 टनचे मलंग भाई तेल घेऊन येत होते. आता तेल विकणाराचे कपडे कसे असतात. त्याची तरी पॅन्ट मस्त. असे कपडे घालून म्हणतात मी भजन्या. तुला इतका यम हानीन सुंबळ्या. विठाला विठाला दुसऱ्याच्या धर्माला नाव ठेवण्याची आपली पात्रता नाही. मुस्लिम समाजाचा गरीबातला गरीब बांधव मस्जिदीत गेला तर टोपी घातल्याशिवाय जात नाही. आपण सुद्धा किती वैचारिक पातळी सांभाळायला पाहिजे. अनादिकालापासून आलेला संप्रदाय, या संप्रदायातल्या पातळ्या आपण काटेकोरपणानं सांभाळायला पाहिजे. विठाला विठाला मुक्काम केला इथपर्यंत. सकाळी जगाचा मालक दळू लागला. वाक्य नीट आहे का सज्जनांनो. आपल्याकडे माणसं कधी दळतात सांगू तुम्हाला. ज्याचे वडील वारले तो दळीत असतो. ज्याची माय वारली तो दळीत असतो. सावडायच्या दिवशी उलट्या जात्यानं पसाभर ज्वारी दळायची, ती सुपात नेऊन सावडायच्या जागेवर नेत असते. माय किंवा बाप वारल्याच्या नंतर एकदा दळण्याचा योग विश्वाचा बाप जनाबाईसाठी दळू लागत होता. आकाशाचा चंद्रबाई माझ्या अंगणात
पंढरीचा राया दळतो जनीच्या घरात. आकाशचा चंद्रबाई काही बी काम करू लागायचा. साळी कांडिता कांडिता घाम आला पंढरीनाथा, देवा हाताला फोड जनी म्हणे मुसळ सोड, देवा हाताला फोड जनी म्हणे मुसळ सोड. झाड लोटकरी जानी केरभरी चक्रपाणी, केरभरी चक्रपाणी, केरभरी चक्रपाणी. झाड लोटकरी जानी केरभरी चक्रपाणी, केरभरी चक्रपाणी, केरभरी चक्रपाणी. नचमतियाची करी देवेने नाव घाली तो चक्रपाणी, नचमतियाची करी देवेने नाव घाली तो चक्रपाणी. साजनी घाला गवेने, साजनी घाला गवेने, घाला गवेने, घाला गवेने. क्या बात है. झाड लोट करी जनी केरभरी चक्रपाणी, माझ्या जनीला नाही कोणी, म्हणून देव घाले पाणी किंवा डोई चोळी सारंग पाणी. हे आचार्यानं पाहिले, हे शास्त्रीनं पाहिले, हे पंडितानं पाहिले. माती उखरू लागले. कबीराला प्रणाम केला. कबीरजी बाईचं दर्शन घेता येईल? कबीरानं सांगितलं विचारून येतो, विचारून येतो. कबीरजी गेले. कबीराचे डोळे पाण्यानं लथपथले होते. प्रणाम केला. डोकं भरून पदर घेतलेली माऊली. बाईनं परमार्थ किती करावा, स्तोत्र किती पाठ करावा, महादेवाला पाणी किती घालावा, पांडुरंगाला मंजुळा किती व्हावा, तुळशीला किती इडे घालावा, त्याच्या सगळ्यात जास्त पुण्य अंग जास्त झाकून घ्यावा. भारतीय स्त्रीचं लक्षण आहे. अब्जानं पैसा असू द्या, अब्जानं पैसा असू द्या, तरी आतल्या खिशात फुट जा. 500च्या 3च नोटा वरी ठेवल्या, पुढून तोटान मागून चुन्याची डबीन, त्याच्या खिंडीत 3 नोटा, आणि दुसऱ्याच्या मोटरसायकलला हात द्याला. ब्रेकरवर मोटरसायकल आदळली, चुन्याची डबीन तोटा तसाच खिशात राहिला. 500च्या 3 पडल्या. रिकामच बोंबलत गेलं. पप्याची माय म्हणली काय काय नाही पडल्या त्या. कुठे ठेवले ते पैसे? इथं. बाईला मला नाही, त्याला मला कशी म्हणेन ती म्हणली बाईला, अरे म्या लोकाचे कापूस असलेले होते रे, इथं ठेवत नसतेत ना, आतल्या खिशात ठेवायचे असते ना. लक्ष्मी झाकलेली असावा, लक्ष्मी झाकलेली असावा, आणि या पवित्र महाराष्ट्राच्या मातीतली स्त्री सर्वांग कपडे घातलेली असावा. गॅदरिंगचं लय येडं लागले. गॅदरिंगचं लय येडं लागले. लागू द्या वेड, पण गॅदरिंग मध्ये आपल्या मुलीला छत्रपतींचं पार्ट द्या, झाशीच्या राणीचं पार्ट द्या, महाराणा प्रतापाचं पार्ट द्या, शंभूराजांचं पार्ट द्या, सावित्रीबाईंचं पार्ट द्या, रमाबाईचं पार्ट द्या. पाश्चिमात्य संस्कृतीतला गुडघ्याच्या वरचा पोशाख घालून तिला स्टेजवर नाचवावा, आणि माईनं बापानं तिची व्हिडिओ शूटिंग काढावा. तुम्हाला नरकात टाकायला पाहिजे माय बापाला. हो, आणि 2 नंबरला असं नाचायला लावणाऱ्या मास्तरायला, त्याला तो कोण्या नरकात टाकाव हे देवाला पण कळायचं नाही. विठाला विठाला नका नाचू मुलींना, नका नाचू. ह्या राजाला आवडत नव्हतं, आवडत नव्हतं. लोकाच्या स्त्रीला नाचवणाऱ्यांचे पाय तोडले राजानं. पाय तोडले, पाय तोडले, हो पाय तोडले. आपल्या महाराष्ट्राच्या मातीतल्या कोमल मुलींना नका नाचू, पाया पडतं तुमच्या. हे जाऊ द्या. श्रीमंताच्या लग्न आहेत तर काही काहीनं लाच सोडली. ह्या चौकात ठेका धरायल्यात बाया, ह्या चौकात, ह्या चौकात, ह्या चौकात. आणि पुन्हा हिंदूपणाचं आव्हान ते. अरे मुसलमानाचे लोक खाली मान घालून चाललेत तुमच्या बाया नाचताना पैशावाल्याच्या. जिच्या नवऱ्याला 2-2 लाख पगार नाना, त्याची बायको ह्या चौकात ठेका धरती. त्या बैलानं समुद्रात जीव द्यावा. विठाला विठाला. काय कीर्तन,
भजन सेलूत इतके कीर्तन, इतके भागवत, इतके सप्ते, इतका परमार्थ उताला. त्या परमार्थाचा गुण सांगा ना. गुण महत्वाचा आहे, गुण महत्वाचा आहे. जमीन किती पेरली ज्वारी सांग. जोगवा मागायली बायकून म्हणतो 300 एकर ज्वारी पेरली. कुठे तू येत सुपड्या. उत्पन्नाला महत्व आहे, इथं कर्तव्याला महत्व आहे, देखाव्याला नाही. धेनु सिर बिना नदी नीर बिना तरु फल बिना गेहबाल बिना. गाय किती मोठे दूध सांग. नदीचं पात्र किती मोठे पाणी सांग. आंब्याचं झाड किती मोठे फळ सांग. वाडा किती मोठा आहे लेकर सांग. नदी नीर बिना. पाण्याशिवाय नदीला किंमत नाही, दुधाशिवाय गायला किंमत नाही, फळाशिवाय झाडाला किंमत नाही, मूर्तीशिवाय मंदिराला. 5 कोटीचं मंदिर आहे आणि मूर्तीत नाही. आतल्या मूर्तीशिवाय किंमत नाही. वागण्याला किंमत आहे माझ्या माईनं, देखाव्याला किंमत नाही, वागण्याला किंमत आहे. जे चमकत आहे का ते सोनं नसते. जे लयला चमकत आहे का त्याला चोर पण हानीत नाहीत, ते बेंटेक्स असते. एक चोट्ट म्हणलं महाराज ह्या लग्नात चोरी करायचं सुधरत न. सगळ्याच बाया लय दागिने घालून आल्यात. म्हणलं तुला लक्षात घ्यायचं, ते मित्रच होता माझा. ते म्हणतात तो हा मित्र चोर कस काय. कीर्तनात असतोय, कीर्तनापुरता. चोट्ट्याचा मित्र कसा होईल बाळू महाराज. ते म्हणलं सगळे दागिने. म्हणलं सोपं आहे, जिना आतून टाकलेत का ते सोन्याचे, आणि वरून टाकून मोकळी घागरमाळावानी चालायली का ते बाजारी येत. ते तू इकायला गेल्या बी तुला काही भेटत नाहीत. चोर म्हणलं वा 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 जमलं. मग ह्या या लग्नात काही कामच नाही, सगळे वरूनच होते, वरूनच होते, वरूनच. हे देखाव्याला किंमत नाही माझ्या. बघा जनाबाईची ताकद. तुमच्यातल्या मावल्या सांगितल्यात, एक शबरी सांगितली. आता जनाबाई ऐका. कबीराचे डोळे पाण्याने डबडबले. अरे जनाबाईने विचारलं, महाराज रुदंती को भवा, आपण कशा करता रडता. माय आचार्य पंडित शास्त्री पाया पडायचं म्हणतात, पाया पडायचं म्हणतात. जनाबाईनं सांगितलं, ज्याला ग्रंथ पाठ केलेला गर्व आहे, ज्याला शास्त्र पाठ केलेला गर्व आहे, ज्याला वेद पाठ केलेला गर्व आहे, ज्याला पुराण पाठ केलेला गर्व आहे, अशा गर्विष्ठ माणसाला मी पाया पडू देत नाही. यायचे हात उघळलेत, बोट उघळलेत, ग्रंथ उचलू उचलू, पण हे लायकीचे नाही, हे बाजूला करा. त्यांनी निरोप घेऊन आले. तुम्हाला अभिमान आहे शास्त्राचा, पुराणाचा, वेदाचा, संस्कृतचा अभ्यास, तुम्हाला गर्व आहे. हो म्हणे. मग आपल्याला त्या भेटत नाहीत. निघाले, पण त्याच्यातला एक सात्विक होता शिवाजी भाऊ. त्यानं सांगितलं एवढं पाठांतर केलंय पण देव स्वप्नात नाही. ही बाई गौराईची ती पण हिला दळू लागतोय, गौराईची ती पण दळू लागतोय, हिला आंघोळ घालतोय. माझ्या जनीला नाही कोणी म्हणून देव घाली पाणी. तुळशीच्या वनी जनी उकलती वेणी, माझ्या जनीला नाही कोणी म्हणून देव घाली पाणी. साधी बाई हो, देव दळू लागतोय. उष्ट खाल्लं जनाबाईच्या ताटातलं. नामयाची जनी कोणतीये भाव, जेवी पंढरी रावतीये सवे, जेवी पंढरी रावतीये सवे. काय भाव असेल तिचा. सगळे आचार्य पंडित शास्त्री चकित झाले आणि कबीरांचं दर्शन घेतलं. आणि मग जनाबाई बाहेर आल्या. कबीरांना विचारलं, आई साहेब बाहेर कशा आलात. यायचा ताठरपणा गेला. कोणाच्या पाया पडल्या. कबीराच्या. हे कबीराला मोजित नव्हते ना. ज्यानं भजन करता करता प्रसाद बसेला इनल्या, तो शेला जर राम राम म्हणत असेल तर तो भजण्या किती अधिकारी असेल. पण त्यालाही मानित नव्हते ना. ज्या वेळेला कबीराचं दर्शन आचार्य पंडित शास्त्रीने घेतलं, त्यावेळेला जनाबाईनं पाया पडू दिलं. आणि मग जनाबाईला विचारलं, माय हा जगाचा बाप तुझं सगळं ऐकतोय, ही कृपा कोणाची. दासी नामयाची मनोनिया. संत शिरोमणी नामदेवरायचे माझ्यावर उपकार झाले. काय सांगू आता संताचे, काय सांगू आता संताचे, काय सांगू आता संताचे उपकार, काय सांगू आता संताचे उपकार. माझा निरंतर जागविती, माझा निरंतर जागविती, माझा निरंतर जागविती. काय सांगू आता संताचे उपकार, काय सांगू आता संताचे उपकार. काय सांगू
नामदेवरायांचे उपकार जनाबाईवर, मतंगाचे उपकार शबरीवर, सद्गुरु गजानन महाराजांचे उपकार, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचे उपकार छत्रपतीवर. उपकार आहेत सज्जनांनो, काय सांगू आता संतांचे उपकार. अंधश्रद्धा मानित असेल नसेल, पण पुराणाला मानणारा संप्रदाय हा आहे. 5 मिनिटात संपवतो. जयतपाल राजाला पोरी झाल्या. पोरगन पोरगी होणं डॉक्टरच्या हातात आहे, आणि डॉक्टरच्या हातात असल्यावर काही काही लोकांना नसते पोरं झाले. होय प्रसाद बुवा? नाही, मुलगा किंवा मुलगी व्हायचं हेही डॉक्टरच्या हातात नाही, आणि गोरी किंवा सावळी व्हायचं हेही डॉक्टरच्या हातात नाही. जर डॉक्टरना औषध दिल्यावर लेकरं गोरे झाले असते तर डॉक्टर व्हायला काळे पोरं झाले नाही का? वैद्याची आसुए आगा कन्या रत्न की पुत्र रत्न. वैद्यात ताकद नाही, ती ताकद नाही. राजा तापला न बायकोवर तापला, म्हणला काय 8 पोरी झाल्यात तुला, शेवटचा पुरावा. काय सांगू आता संतांचे उपकार. तर मला एक सांगू का, मुलीच्या बाबतीत मधल्या काळात लय शहाणपणा चालला होता लोकांचा. आता बॉम्ब लायलेत, आमच्या पोराला पहा, राहू दे तू पोरग मुंजे. आता मुंजे कमी झाले, लय झाले तर मसुबाला सोडू. हा तेव्हा आता एक डॉक्टर पुरला नाही तुम्हाला पोरी कमी करायला. आता म्हणतो महाराज बघा, आता नाही, आता काय नाही बघायचं, तूच बघतो या पोराकडे. कपड्याच्या दुकाना पुढच्या ने फक्त त्या बोलत नाहीत, किराणा आणायला लाईत नाहीत, काय नाहीत, नुसत्या पाहाच्या. कपड्याच्या दुकाना पुढे मस्त असतात बघा, कायची कटिंग केलेली, कायला ते हाफ कपडे घातलेले, त्याला कधीच कळतच नाही ना काय विषय. त्याला काय माणसं पागल बापा. राजे हो, दशरथ राजाला मुलगी नव्हती, शांता नावाची कन्या मानस कन्या म्हणून घ्यावं लागली, तो यज्ञ झाला. जगाचा बाप त्याचा पुत्र होता, जगाचा बाप पंढरपुरातला मालक त्याचा पुत्र, पण कन्या वाचून वंचित राहिला. पाय धरले एका माणसाचे दशरथ राजानं. पंढरपुरातल्या मालकाच्या बापानी एका सामान्य व्यक्तीचे पाय धरले आणि पोरगी द्या म्हणले. मानस कन्या घेतली, लग्न लावलं आणि मग यज्ञ केला. एक यज्ञ अशी 29